हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आज आहे महाशिवरात्रीचा दिवस आणि महाशिवरात्रीला आम्ही आलो आहे आपट्या फाट्यावर एक शिवमंदिर आहे, जुनं आणि मस्त शिवमंदिर वगैरे आहे. तर तिथं जातो आणि मस्त शंकराच्या पिंडीचं वगैरे दर्शन घेतो. तर चला, तुम्ही या ब्लॉगमध्ये सोबत राहा, तुम्हाला पण दाखवतो आम्ही महाशिवरात्रीला कुठं जातो आहे. तर चला, आपल्यासोबत आहे नरेश माली भाई. चला कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये. तर अशा तऱ्हेने आम्ही आता आलो आहे खारपाड्यावर मस्त उसाचा रस पियाला आलो आहे मस्त बघा, कारण ऊन भरपूर लागते आणि उसाचा स्वाद मस्त घेतो आहे रस करायला. चला बघू आता उसाचा रस बघायचं बनवणे. चला आता 2 ग्लास मस्त कडाक्यात मारतो आणि जातो देवलामध्ये. बघा भर उन्हामध्ये उसाचा रस बघा कसा गाटक्यान पिते, गाटक्यान बाटका काय माझ्या एकदम फ्रेश वाटला, लय भारी का नाही, जबरदस्त काम 25. तर चला आता जातो देवला. मित्रांनो पाहू शकता आता तुम्ही ट्रॅफिक किती लागलेली आहे ती. आता बोलला तर झाला पाटल्या पुरी. पाहू शकता मित्रांनो आता तुम्ही खूप अशी इथे ट्रॅफिक लागलेली आहे आणि मित्र बोलतोय खूप ऊन लागला आहे, कदाचित मला ताप बोलता यावं नाही. पब्लिक बोलती है पब्लिक बोलती है. फुल गर्दी. मॅटर झाला का नाही आला. तर मित्रांनो अशा तऱ्हेने आम्ही आता आलो आहे आपल्या फाट्यावर शंकराच्या मंदिरात दर्शन करायला. हे बघा पब्लिक दाखवतो तुम्हाला, पब्लिक फुल आहे आज तिथं दर्शनाला. तर चला आता आम्ही चाललो आतमध्ये. बघू शकता काहीच पब्लिक बघा, पब्लिक लाईन बघा किती मोठी आहे, लाईन किती मोठी आहे. बघू शकता फुल लाईन आहे लास्टपर्यंत. आणि आम्ही आता जस्ट आलो आहे, दर्शन वगैरे मस्त घेतो, लागलं लाईनीला आता. भावांनो, या मंदिराची रचना बघितलं तर तुम्ही सेम पिंडीसारखी रचना आहे बघा. सगळं तुम्ही मंदिर वगैरे पूर्ण पिंडीसारखं मंदिर आहे. आणि आतमध्ये बघू, तुम्हाला आतमध्ये दाखवतो. आता आम्ही चाललो लाईनीला आहोत आम्ही आतमध्ये गेल्यावर तुम्हाला दाखवतो. रचना बघा मस्त, एकदम पिंडीसारखी रचना आहे ती या मंदिराची, तुम्ही बघू शकता वरती बघा. चला आता आम्ही चाललो आतमध्ये दर्शनाला. दर्शन पण पटपट होतं म्हणून काय टेन्शन वाटत नाही. तर एवढी लाईन बघितलं आम्ही बोललो बाबा भरपूर लाईन आहे. तर चला आता जातो मस्त. लोक भरपूर लांबनं आलेत, म्हणजे मुंबईवरून सुद्धा लोक आलेत काही इकडं. आणि या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे या मंदिराला भेट द्यायला स्वतः सेलिब्रिटीसुद्धा येतात. बघू आम्हाला एखाद कोण सेलिब्रिटी भेटला तर त्यांच्यासोबत घेतो सेल्फी वगैरे. तर चला कंटिन्यू राहा या व्हिडिओमध्ये. आम्ही चाललो आता आतमध्ये दर्शनाला. आतमध्ये आम्ही एंटर मारलेला आहे मस्त. आता दर्शन वगैरे घेतो मस्त.
तर हॅलो गाईज, आमचा मस्त दर्शन वगैरे झालाय. तर भावाला विचारू भावाचं दर्शन कसं. भावा एक नंबर दर्शन. God आणि bless you. पब्लिक वगैरे भरपूर होती, पण दर्शन असं पटपट दर्शन होत होतं, म्हणून आमचं लवकरात लवकर दर्शन झालं. आणि आम्ही आता इकडं पाठच्या बाजूला आलो आहे मंदिराच्या. बघा मंदिराच्या पाठच्या बाजूला. तर इकडं हा एक जो घर आहे ना फार्म हाऊस, तो ऋतिक रोशनचा फार्म हाऊस आहे. आणि त्यामध्ये ऋतिक रोशन स्वतः आलेला आहे. तर तिकडं परमिशन देत नाही जायला, नाही तर आम्ही जात होतो. तर आम्हाला सांगितलं की इकडे येऊ नका. त्यानंतर आम्ही आता चाललो तिकडं पाठच्या बाजूला इकडं सुद्धा आता स्वामींचा मठ वगैरे आहे, मस्त जागा वगैरे बघा. तर आम्ही आता तिकडे जातो. तर गाईज आम्ही आता दर्शन वगैरे घेतलं मंदिरात आणि आता आलो राधाकृष्णाच्या मंदिरामध्ये. साईडलाच राधाकृष्णाचं मंदिर आहे मोठा. तर तिथं आलो आता दर्शनाला. तर चला कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये बघा. गाईज बघा मंदिर एक नंबर आहे. चला आता जातो आतमध्ये दर्शनाला. कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये, मजा येणार आहे तुम्हाला. तर मित्रांनो आता दर्शन वगैरे घेतलं आहे. मस्त प्रसाद बघा, एक युनिक प्रसाद, मस्त प्रसाद. म्हणजे उन्हाळ्यामध्ये ह्या प्रसाद खाल्ल्यानंतर एकदम फ्रेश वाटते आणि चांगलं वाटते. तर चला आता इतर सुद्धा मंदिरं वगैरे आहेत, तर इथं पण दर्शन घेतो. राधाकृष्णाच्या मंदिरावर वगैरे गेलो. इतर सुद्धा मंदिरं वगैरे आहेत तिथं. खूप मंदिरं वगैरे तुम्हाला इथं बघायला भेटतील. आणि त्यानंतर चाललो इकडं आता स्वामींचा मठसुद्धा आहे. तर स्वामींच्या मठामध्ये चाललो आहे दर्शनासाठी. तर बघूया तिकडं पण कसं तुम्हाला कुठल्या मंदिर आहे तिथं दाखवतो. म्हणजे इथं आलात ना तर तुम्हाला बहुतेक असं म्हणजे मंदिरांचं दर्शन वगैरे घ्यायला भेटतं आहे. इतर सुद्धा मंदिरं आहेत इथं. दर्शन वगैरे घेतला मस्त. आणि महाप्रसाद बघा मस्त एकदम भाई बघा होता. महाप्रसाद कसा कचकन चावते. चला मस्त महाप्रसाद आहे, तुम्ही पण या आणि महाप्रसादाचा लाभ घ्या, बरोबर का नाही. झाला पुढे बघा मस्त साईबाबांचं मंदिर आहे. तर तिथं पण जातो आणि दर्शन.
महाशिवरामध्ये आलो आहे आणि इथं एवढं रिलॅक्स वाटतं ना, एवढं निवांत वाटतं ना, काय कटकट नाही काय नाही, एकदम शांत शांत वातावरण आहे. आमचा भाई बघा निवांत मस्त एकदम कारमध्ये झोप काढते जराशी, कारण एक तर वातावरणच एक नंबर आहे, एकदम थंडावा आणि गार गार आणि कोणाची कटकट नाही काय नाही, किरबिल नाही काय नाही, मस्त निवांत वातावरण आहे. तर आम्ही वातावरणमध्ये आता थोडं बसतोय आणि जातो पुढं, बघू कुठं जायचं आहे काय. भाई आमचा बोलतो आता गुलसुंद्याला बोलतं चल जत्रा आहे तिथं, तर बघू आता तिथं जायचं आहे का नाही, कारण आम्हाला संध्याकाळी खेळायलासुद्धा जायचं आहे. मेन तो पॉईंट आहे, म्हणून बघू आता कुठं काय जायचं आहे कसं काय. आता 2:30 तर वाजलेत, तर बघू चला व्हिडिओमध्ये राहा तुम्ही, कंटिन्यू राहा, तुम्हाला जाम मजा येणार आहे या व्हिडिओमध्ये. भाई बघा कसा निवांत म्हणजे रिलॅक्स करतोय. फाट्यावरून आलो इकडं, आता आलो गुलसिंदा गावामध्ये. तर गुलसिंदा गावामध्ये पण प्राचीन शिवमंदिर आहे, तर तिकडं पण जातो आणि यात्रासुद्धा आहे. तर चला यात्रेत जातो, आधी भेट घेतो यात्रेमध्ये. काहीच आम्ही आता आलो जस्ट, आणि आम्ही काय पार्किंग लावायला बघितलं नव्हतं, पेड पार्किंग आहे म्हणून. तर गेलो आणि गाडी लावून आलो, तर गाडी लावून आलो तर बघतोय तर काय डायरेक्ट पावती आहे बघा, डायरेक्ट पावती रेडी 20 रुपये. डायरेक्ट चुनाला काय 20 रुपये का. आता काय बाबा, लावली तर लावली, घे बाबा 20 रुपये, दिलं 20 रुपये. तर चला आता आलो आम्ही यात्रेमध्ये. बघा बघा कसा सलाईन मारते. चला यात्रेत घुसतो. खूप मोठी यात्रा आहे बाबा. भाई बाबा संसारात घुसलाय तवशी बघा, संसाराचं सामान भेटेल ते, जत्रेला आलाय ना संसाराचं सामान भेटेल ते. चला पुढे. नरेश भाई घे काहीतरी, वहिनी ना घे, वहिनी ना घे. लागला 20 रुपयाचा. ते गाजवशील आता तो 20 रुपयाचा चुना. तर चला यात्रेमध्ये आल्यावर पहिला दुकान म्हणजे गॉगल. तर उन्हामध्ये गॉगल लागते. आई बघा कच्ची माहित होती ती. नंतर ये तुझ्या मनाने घे कोणती. कशी वाटते? भारी भाई भाई. कमेंट करून नक्की सांगा. 100 रुपये ना. 160. झालं ही बरोबर बस नाही पण. हा बरोबर नाही बस. चेंज कर. भावांनो असल्या उन्हामध्ये एकदम मर आलो आता. लेमन टी, लिंबू सरबत पियाला. फायनल ज्यूस सुद्धा इथं. चला भाई, आता भाई बोलतोय लेमन टी पाहिजे, लेमन टी. लिंबू सरबत बघा, जो मस्त लिंबू सरबत 2 ग्लास टाकाट आहे. चला अजून मंदिरामध्ये गेलो नाही, पहिला इथंच लिंबू सरबत पितो आणि जातो मंदिरामध्ये. तर चला लिंबू सरबतचा स्वाद उन्हामध्ये बघा यात्रेमध्ये. पालणी बिलणी खूप आली मस्त, एक नंबर. खतरनाक एक नंबर. बघा पालणी बिलणी मस्त आलेली आहे तिथं. बारीक पोरांचा खेळ या आणि खेळून जा. हे बघा बघा बलून शॉट. एक बार पिओगे तो बार बार आओगे. 100%. चला आता घेतो स्वाद मस्त. स्कॅनर बघा कसा स्कॅन करते. स्कॅनर बघा कसा स्कॅन करते. स्कॅनर बघा कसा स्कॅन करते भाई. स्कॅन नाही होत.
झाला काय भाई दाखला ना शेवटी नंबर आला होता. चला आता जातो देवलामध्ये भाई बघा. हे चल बाबा लवकर चल. मावशी 30 रुपये 30 रुपये काय पण घ्या 30 रुपये. मावशी या फक्त 30 रुपये. माळा घ्या 30 रुपये. पर्स घ्या 30 रुपये. कानातले डोके घ्या 30 रुपये. चला इकडे काय नाही बाबा संपला काम. आता चला रिटर्न जाऊ आपण रिटर्न. बघा काय भाई काय 50 का 10, 30 का 50 का 10. 30 का 50 का 10. लावा निशाणा कमवा पैसा. लावा निशाणा कमवा पैसा. भाई एक टाकून दाखव. 30 का 50 का 10. अरे टाकून दाखव कसा टाकायचा आहे. 50 का 10. अरे तू टाक मी नाही टाकली. बघा निशाणा लगाव और पैसा कमाव. आपल्याला कंड होते बघा खायला निशाणा. काहीच बघा पब्लिक बोलते यात्रे में बघा. बारीक पोरांचा सगळा खेळणार. मोठ्या पोरांसाठी काही नाही इथे. जत्रा बोलली तर बारीक पोरांचा खेळणार न बायकांचा मेकअप सामान सगळा. इकडे बारीक पोरांचा इकडे बायकांचा काम. पोरांचा काय नाही ना बापा यांचा काय नाही. तर आता भावांनो आम्ही यात्रा वगैरे मस्त फिरलो मंदिरात गेलेलो दर्शनाला. पण गचरी खूप असल्या कारणानं व्हिडिओ काय वगैरे काढून दिले नाही त्यांनी. दर्शन वगैरे घेऊन आलो मस्त यात्रा वगैरे फिरलो. आता चाललो आहे घरी. मस्त गाडी बघा सावलीत लावलेली मस्त थंडगार आहे. तर चला आता जातो घरी जाऊन जातो खेळायला. जर खेळायला जाताना ब्लॉग बनवला तर दाखवतो. नाहीतर ही व्हिडिओ इथंच एंड करतो. तर चला आमचा भाई बघा फुल रेडी आणि फुल थकलेला आहे भाई. आज पूर्ण दिवसभर हिंडलो आहे. पहिला गेलो आपट्या फाट्यावर मस्त तिथं दर्शन घेतला. नंतर आलो गुरसुंद्या गावामध्ये पण यात्रामध्ये मस्त फिरलो आणि दर्शन वगैरे घेतला मंदिरात जाऊन. आता जातो घरी मस्त. तर चला ही व्हिडिओ इथंच एंड करतो. बाय गुड बाय.